खरं तर हा शिवप्रेमींचा संताप आहे, जनतेचा उद्रेक आहे आणि म्हणून या सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येनं लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। महिला असतील, तरुण असतील, सर्वपक्षीय लोक आहेत, शिवसैनिक आहेत। या जिल्ह्यातली जनता या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झालेली आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं कोसळला याच्याबद्दलचा तीव्र संताप खरं तर जे शासनकर्ते आहेत त्यांची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सर्व गोड आणि त्यांचे जे सर्व सहकारी अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांमुळेच ही दुर्घटना घडलेली आहे। ते सर्वस्वी त्याला जबाबदार आहेत। ते बेकायदेशीरपणे भ्रष्टाचार, अकार्यक्षम आणि बेजबाबदार अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी ही वेळ सिंधुदुर्ग वासियामुळे त्या ठिकाणी आली। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला ज्या समुद्रामध्ये 350-400 वर्षापूर्वी उभा केला तो आज छत्रपतींचा इतिहासाचा साक्ष देणारा त्यांचं कार्य असणारा पुतळा किल्ला आजही ताटमानेने या मालवणमध्ये उभा आहे। पण काल परवा 8 महिन्यापूर्वी जो नौदलाच्या दिनी छत्रपतींचा उभा केलेला पुतळा त्या पुतळ्याची त्या ठिकाणी कोसळतो अशा पद्धतीनं विटंबना होते। हा समस्त शिवप्रेमींचा अपमान आहे आणि म्हणून जितका निषेध करावा तेवढा त्या ठिकाणी कमी आहे। पण तरीसुद्धा या सगळ्या याच्यामध्ये मी मालवण शहरवासियांचं विशेष कौतुक करतो। त्यांनी संपूर्ण शहर या निमित्तानं बंद ठेवलेलं आहे। मोठ्या संख्येनं या शहरातील महिला असतील, जनता असेल ही त्या ठिकाणी सहभागी झालेली आहे आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टीला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि ही सरकारची जबाबदारी आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून ही लढाई आमची त्या ठिकाणी सुरू राहणार आहे। आज शिवसेना युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे साहेब या ठिकाणी या मोर्चाला या ठिकाणी येत आहेत, जन आक्रोश मोर्चाला। या पक्षाचे आणि या राज्याचे विरोधी पक्षनेते अंबासाहेब दानवे येत आहेत। त्याचप्रमाणे शिवसेनेचे सचिव माजी खासदार विनायक राऊत सुद्धा साहेब त्या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि सगळ्या पक्षाचे महत्त्वाचे नेते, महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि म्हणून हा जनतेचा आवाज आहे आणि हा जनतेचा आवाज आपण त्या ठिकाणी थांबवू शकत नाही आणि अशा पद्धतीचा छत्रपतींचा अपमान ही या जिल्ह्यातली जनता, महाराष्ट्रातली आणि देशातली जनता या ठिकाणी सहन करणार नाही।